नमस्कार, पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आता पाहूया ठळक घडामोडी। पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। परंडा तालुक्यातील महत्त्वाच्या घडामोडी। सिंचन विहीर व गायगोठ्याचे कुशल बिल देण्याची प्रहार जनशक्ती महिला आघाडीची मागणी। परंडा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी। पुढील आठवड्यात बिल जमा होतील, गटविकास अधिकारी चकोर यांची माहिती। नमस्ते, मी प्रहार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष बोलते विमलताई अनारसे, मुक्काम पोस्ट आंबी जळगाव, तालुका कर्जत, जिल्हा अहमदनगर। तर प्रहार संघटनेच्या वतीने मी आज ह्या परंडा तालुक्यामध्ये आले। तर ह्या कुशलच्या बिलासाठी ह्या शेतकऱ्यांची माझ्याकडे तक्रार आलेली होती, म्हणून ह्या बीडीओ साहेबांना मी परंड्यामध्ये येऊन भेटले। महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प 50 फूट विहीर व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल। पत्ता वडनेर, तालुका परंडा, संपर्क 907542 6642। आता बातमी विस्ताराने। परंडा तालुक्यातील सिंचन विहीर व गायगोठ्याचे थकीत कुशल बिल देण्यात यावे, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिनांक 25 ऑगस्ट रोजी आंदोलन करण्यात येईल, असा इशारा प्रहार जनशक्ती पक्ष महिला आघाडीच्या प्रदेश अध्यक्षा विमल अनारसे यांनी दिला आहे। गुरुवार दिनांक 7 ऑगस्ट रोजी गट विकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत परंडा तालुक्यातील सिंचन विहीर व गायगोठ्याचे कामे करण्यात आले होते। काम पूर्ण झालेले असताना बिल देण्यात आले नाही। शेतकऱ्यांनी वैयक्तिक लाभाच्या योजनेतील कामासाठी उसने पैसे घेऊन काम केले असल्याने गेल्या 2 वर्षापासून थकीत असलेले बिल 15 दिवसात देण्यात यावे, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे। गट विकास अधिकारी रावसाहेब चकोर यांनी परंडा येथील पदभार स्वीकारल्यानंतर मागील 2 वर्षांपासून थकीत असलेल्या 200 शेतकऱ्यांचं बिल जमा केले आहेत। राहिलेल्या 100 शेतकऱ्यांचं बिल पुढील आठवड्यात त्यांच्या खात्यावर जमा होतील, अशी माहिती गट विकास अधिकारी यांनी दिली आहे। यावेळी शेतकरी महारुद्र भांडवलकर, तानाजी देवकते, नितीन भांडवलकर, बालाजी भांडवलकर, किशोर भांडवलकर, उमेश देवकते, घनश्याम भांडवलकर, गणेश गिरी, सुभाष भांडवलकर उपस्थित होते। नमस्ते, मी प्रहार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष बोलते विमलताई अनारसे, मुक्काम पोस्ट आंबी जळगाव, तालुका कर्जत, जिल्हा अहमदनगर। तर प्रहार संघटनेच्या वतीने मी आज ह्या परंडा तालुक्यामध्ये आले। तर ह्या कुशलच्या बिलासाठी ह्या शेतकऱ्यांची माझ्याकडे तक्रार आलेली होती, म्हणून ह्या बीडीओ साहेबांना मी परंड्यामध्ये येऊन भेटले। तर त्यांनी 8 ते 10 दिवसाचं आश्वासन दिले, म्हणून ह्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर कुशलची बिलं मिळलीच पाहिजेत। म्हणून तुम्ही काय मागणी काय केली आहे निवेदनमध्ये? मी निवेदनमध्ये मागणी केलेली की आपल्या ह्या 2 कोटी 92 लाख त्यांचा कुशलचा निधी असा। कोणत्या कामाचे थकलेले आहेत? आपली कुशलची आपले इरी जे आहेत, इरी पाडायला लावल्या शासनाने। विहिरीची बिल होते कुशलचे? अच्छा, हा, त्याची मागणी केलेली। त्याची मागणी एक केली। परत गायगोठा जी बांधायला लावला त्याची एक मागणी केली। मग ह्या लोकांना बांधायला लावलं, इरी खोदायला लावलं, पण त्याचं एकालाही बिल। हे काम कधी झालेले आहेत शेतकऱ्याचे? कोणत्या सालामध्ये झालेले आहेत? 2022 ला झालेली। 2022चं प्रकरण आहे तुमचं? आता काय म्हणले बीडीओ साहेब? काय म्हणले? मग आता बीडीओ साहेब म्हणलेले मला 8 ते 10 दिवसाचा कालावधी द्या, ह्यांची मी बिल खात्यावर टाकण्याचा प्रयत्न करेन। नाव गाव सांगा तुमचं? माझं नाव तानाजी शेवक देवकोते, गाव वाटेफळ, तालुका परंडा। आमचं विहीर खांदून 2022-23 खाली विहीर खांदलेली आहे रोजगार हमी योजनेअंतर्गत, पण त्याचं अजून कुशलचं बिल भेटलेलं नाही। कुणाला भेटला होता तुम्ही? बीडीओ साहेबांना भेटलो। कोणत्या बीडीओ साहेबांना भेटला होता? अगोदरच्या बीडीओ साहेबांना भेटलो होतो। कधी भेटला होता? वारंवार भेटलेलो साहेब। काय म्हणाले होते ते? 2 महिन्याचा कालावधी सांगत होते, 2 महिन्याला भेटेल म्हणायचे, पण आणखी काय भेटलेलं नाही। किती बिल आहे तुमचं? आमचं कुशलचं 1,30,000 रुपये आहे, 30,000च्या आसपास। काम कम्प्लीट झालंय का तुमच्या विहिरीचं? कम्प्लीट झालेलं आहे विहिरीचं, तरी पण आणखी भेटलेलं नाही। तसं ते एमबी ती तयार केली त्यांनी? सर्व तयार झालेलं आहे। 3 वर्ष उलटून गेली, 3 वर्ष 3 महिने झाले, तरी पण भेटलेलं नाही आणखी बिल। आज काय म्हणले बीडीओ साहेब? आज म्हटले की 8 ते 10 दिवसामध्ये होईल। हा, मी महारुद्र धर्मराज भांडवलकर, राहणार वाटेफळ, तालुका परंडा, जिल्हा उस्मानाबाद, गावचा रहिवासी आहे। आमची 2022-23 मध्ये विहिरी खांदलेलं, म्हणजे रोजगार हमीतून विहिरी घेतलेल्या आम्ही। त्याची आम्हाला अजून
विहिरी खाणून पूर्ण झाली आमच्या. कुशलची बिलं मिळालेली, पण कुशलची बिलं काही मिळालेली नाहीत अजून. काय काय अडचण होती? अडचण तर काही नाही, बिलं नाहीत म्हणून आपलं बजेट नाही म्हणून सांगतात. अडचण तर कुणाला भेटलं होतं तुम्ही ह्याच्या आधी? हे तर पंचायत समितीला येऊन हेल्प घातल्यात आम्ही. पंचायत समितीला? आपण पंचायत समितीला कोणा भेट घेतली होती? रेडिओची भेट घेतली होती आम्ही. त्यांनी सांगितलं आता एक 8 दिवसाचं हे केलं, त्यांनी मुदत दिली, त्यावेळेस जमा करतो म्हणून. गाव सांगा. घनश्याम अर्जुन भांडवलकर. काय विषय आहे तुमचा? माझं कुशलचं बिल आलेलं नाही. कशाचं कुशलचं बिल आहे? विहिरीचं कधी मंजूर झाली विहीर तुम्हाला? 23ला 2023 ला. काम पूर्ण केलंय का? पूर्ण झाले. कधी काम झालंय पूर्ण? 23लाच 2023 ला पूर्ण केलंय. चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूजला सबस्क्राईब जरूर करा. लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा.